नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्या समोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी, आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे। तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद, जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे। तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे।
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बेठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्या समोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे। तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद, जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं आहे असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे। तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोढवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोढवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2 ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावूक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोढवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोढवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे। तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद, जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे। तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोढवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोढवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं आहे असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावूक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे। तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्या समोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बेठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्या समोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे। तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद, जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं आहे असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे। तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोढवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोढवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि त्यांनी उत्तम साकारलेली आहे। या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा संवाद जमेची बाजू वाटते। या चित्रपटातील विनोदी सीन आणि त्यातील संवाद खलखलून हसवतात। भावुक सीनने चित्रपटात कमी जागा घेतली असली तरी ती योग्य वेळीत आली आणि तितकीच प्रभावित वाटते। मुख्य म्हणजे लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्यांना या चित्रपटाची कथा आपलीशी वाटू लागेल आणि ती तितकीच कनेक्ट होणार आहे। श्रीदेवी राहत असलेले वेंगुले बे ठिकाण आणि गोव्यातील सीन ही दृश्य या चित्रपटात उत्तम टिपले आहे, तर या चित्रपटातील गाणे कथेला न्याय देणारी आहे, जी उत्तम लिहिली गेलेली आहे, सादरही छान झालेली आहे। आमिर राज यांचं संगीत, क्षितिज पटवर्धन यांचे गीत असलेले गाणे कथेला न्याय देत आहे। दिल में बजी गिटार हे गाणं तर चित्रपटाची शोभा आणखी वाढवत जातं। सई तामलकर आणि सिद्धार्थचा धमाल डान्स गाण्यात कलरफुल कपडे लखलखात मजा आणतो। तरुण पिढीला हा चित्रपट जास्त आवडेल। शिवाय कोणत्याही वयोगटाचं मनोरंजन करणारं ही लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाचा रिव्ह्यू देणार आहे। श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट जोडीदार कसा निवडावा याचे धडे हा चित्रपट देत नसून जोडीदार निवडण्याची एक गोड गोष्ट तुमच्यासमोर सादर होते, ज्यात श्रीदेवी आणि प्रसन्नाची हटके प्रेम कहाणी आपल्याला बघायला मिळते। हा चित्रपट सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्तम कथा, संवाद आणि संगीतामुळे खिलवून ठेवतो। दिग्दर्शक विशाल मोडवेंनी दिग्दर्शनाच्या पदार्पणात सिक्का मारलाय असं म्हणावं वावगं ठरणार नाही। एक तर सई तामलकर आणि सिद्धार्थ चांदेकर अशी कमालची जोडी आणि या जोडीला घेऊन श्रीदेवी प्रसन्न ही हटके पात्र समोर आणण्याचं उत्तम काम विशाल मोडवेंनी केलंय। तर आदिती मोघेच्या लेखणीतून आलेले ही कथा आणि पात्रे तुम्हाला त्यांच्या वेडेपणात, त्यांच्या वावरण्यात, बोलण्यात सहभागी करून घेतात आणि तुमची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवतात। वेलगुलाची श्रीदेवी, तिचं अख्खं कुटुंब, विशेष करून तिची आजी पूर्णपणे फिल्मी आहे, तर दुसरीकडे मुंबईचा प्रसाद जो लग्न या विषयाबद्दल प्रचंड गोंधळात पडलेला आहे। दोघांचं हे वेगळेपणा या दोघांना कसं एकत्र आणतं आणि त्यात काय काय अडचणी येतात, काय गमती घडते, हे सगळं पाहणे मजेशीर आहे। या सगळ्यात त्या दोघांचे कुटुंब आणि त्यात विविध पात्र रंजक वाटतात। श्रीदेवी आणि प्रसन्नाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात आणि त्यांचा शेवट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल। अभिनेत्री सई तामलकर या चित्रपटात श्रीदेवी ही व्यक्तिरेखा साकारते, तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाची व्यक्तिरेखा साकारतोय। या चित्रपटाच्या निमित्ताने दोघे पहिल्यांदाच जोडी म्हणून एकत्र झळकलेले आहे। असं असलं तरी सई आणि सिद्धार्थ दोघांचेही एकत्र सीन, संवाद, गाणी यामधून दोघे लक्ष वेधून घेतात। या चित्रपटात सईने तिची बाजूही आणखी योग्य पद्धतीने वापरल्याचं जाणवतं। श्रीदेवी ही भूमिका सईपेक्षा किंवा तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकापेक्षा किती वेगळी आहे हे सहजतेने सादर होते। सईच्या या सहजतेमुळे श्रीदेवीच्या भूमिकेतून ती मन जिंकते। सध्या झिम्मा 2, ओले आले या चित्रपटातून मन जिंकणारा सिद्धार्थ चांदेकर प्रसन्नाच्या भूमिकेतूनही या चित्रपटातून त्याचं कामाचं वेगळेपणा सिद्ध होतं। प्रसादच्या भूमिकेत फार विविधता नाहीये, पण बऱ्याचदा अशी मुलं कदाचित अनेकदा पाहिली असतील। हा विचार प्रसन्नकडे बघून येणं यात सिद्धार्थ यशस्वी ठरलाय। याशिवाय रसिका सुनीलचं पात्र उत्तम लिहिलेलं असं जाणवतं। तिने यात पूर्णपणे न्याय दिलाय। सिद्धार्थ बोडकेची चित्रपटात एंट्री झाल्यापासून तो लक्ष वेधून घेतो। त्याची भूमिका एक चार्मची आहे, हावभावाची सलगता आहे। सुरभा आर्या यांची आजीचे पात्र मजेशीर वाटतं आणि त्यांनी अतिशय उत्तम सादर केली आहे। याशिवाय संजय मोने, समीर खाडेकर, आशा गाडगे, शुभांगी गोखले या सगळ्या कलाकारांचे पात्रही फार मजेशीर आहे आणि